आपले क्षीरसागर सर बंटी भाऊ यांचाही आमदारांच्या हस्ते सत्कार होत आहे। माझ्या मॅडम आमच्या मार्गदर्शक यांचा सत्कार करा। यानंतर एक पेड माँ के नाम योजनेअंतर्गत एका लाभार्थ्याला बाबांच्या हस्ते एक झाड देण्यात यावं। त्यांनी त्या झाडाला स्वीकार करावा। आपली ही योजना आहे एक पेड माँ के नाम। आपण हे एक पेड माँ के नाम ही योजना राबवत आहे। या योजनेसाठी मदत होते त्यांचाही इथं सत्कार होतोय बाबांच्या हस्ते। यानंतर एक पेड लाभार्थ्याचा एक लाभार्थी राहिलाय त्यांनाही झाड वाटप होतंय। आणि मी पीठ प्रमुखांना विनंती करते की बाबा निघताय तर आपण थोडी बाहेर चर्चा करायची, सगळ्यांनी बाहेर या। तालुक्याच्या सर्व सेविका मदतनीच्या खंबीर पाठीशी उभे असणाऱ्या दाऊद तालुक्याच्या अध्यक्ष मालनताई मुंगरे। माँ और बच्चे का जीवन या थीमखाली आज आपण पोषण आहार कार्यक्रम आयोजित केला होता। त्या कार्यक्रमासाठी माझे नाव प्रतिभा सागर पारडे, माझ्या बाळाचे नाव श्रीशा सागर पारडे। आज मी तुम्हाला माझ्या बाळाविषयी थोडंफार माहिती सांगणार आहे। मी आज राष्ट्रीय पोषण आहार या कार्यक्रमामध्ये आली। माझ्या बाळाचं पोषण आहार वगैरे 6 महिन्यापासून मी स्तनपान केलं तिला आणि त्यानंतर आहार वगैरे चांगला या कार्यक्रमामध्ये आज माझ्या बाळाचा फर्स्ट क्रमांक आला। त्यामुळे मला खूप आनंद आणि खूप खुश आहे। आपले एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माध्यमातून आज कार्यक्रम होतोय। ज्ञानदेव साहेबांनी या कार्यक्रमाला त्यांच्या वतीनं सहकार्य केलं आणि सगळं उत्तरितले बघितलं की पोषण कसं असावं, आईचं पोषण कसं असावं, बाळाला काय देणं द्यावं, बाळाचं पोषण कसं असावं। मगाशी जे मॅडमनी सांगितले की जावळी तालुक्यामध्ये एक सुद्धा कुपोषित बाळ हे संपूर्ण तालुक्यामध्ये नाही, ही अभिमानाची गोष्ट आपल्या तालुक्याच्या दृष्टीनं आहे असं मला तरी या निमित्तानं सांगावंसं वाटतं। आणि सर्व आपल्या पर्यवेक्षिका, सर्व यंत्रणा जी अंगणवाडी सेविका मदतनीस सगळ्यांची जी आहे त्यांचं मी मनापासून याच्याबद्दल अभिनंदन करतो। आपलं काम, आपलं जे काही योगदान आहे या सर्व कार्यक्रमामध्ये कामामध्ये हे फार मोठं आहे, मोलाचं आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये पण आपण जे काम केलं त्याचा उल्लेख मगाशी मॅडमनी केला की अनेक ठिकाणी जरा भौगोलिक याच्यामुळे नेटवर्क नाही आपल्याकडं, काही ठिकाणी 4G वगैरे नेटवर्क येत नाही, त्यामुळं ऑनलाईन काही कामं करायची म्हटली की अडचणी येतात। प्रामुख्यानं बांगनोलीचा जो परिसर आहे तिकडं कुठलंच नेटवर्क आपल्याला उपलब्ध होत नाही, वस्तुस्थिती आहे। पण अशा याच्यात सुद्धा मला वाटतंय आलेले सर्व अर्ज आपले पात्र झाले, कुठलेच लाडकी बहीण योजनेतला कुठलाच अर्ज जावळी तालुक्यातला अपात्र झाला नाही। आणि लाडकी बहीण योजनेची जी मदत आहे ते लाभार्थ्यांना मिळणं अपेक्षित होतं ती या तालुक्यातल्या सर्व भगिनींना आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे प्रयत्नामुळे मिळाली। त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार। आणि असंच आपलं सर्वांचं काम जयश्रीताई असतील, मालनताई आमच्या त्या सर्वांच्या माध्यमातून आणि आपल्या सपकाळ मॅडम असतील, खामकर मॅडम आहे, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली चालू राहावं। मी दुसरी विनंती करणार आहे, ताई आपल्याला पण माहिती आहे की मुलींना आता नवीन जे न्यू पॉप्युलर वॅक्सिनचा जो विषय आहे म्हणजे ज्या वयात येणाऱ्या मुली आहेत त्यांना पुढे जाऊन गर्भाशयाचा जो कॅन्सर होतो तो होऊ नये म्हणून आता वॅक्सिन आलेलं आहे। आणि काहींना हे माहीत असेल, काहींपर्यंत या गोष्टी कधी कधी ग्रामीण भागामध्ये पोहोचत नाहीत। ग्रामीण भागामध्ये आरोग्याबद्दल असं पण थोडं म्हणजे दुर्लक्ष करण्याची एक असते की डॉक्टरकडे नको जायला, खर्च होईल, हॉस्पिटलमध्ये गेलं तर उगाचच बिलं वाढतील।
कधी आणि महिलांच्या याच्यामध्ये तर मला वाटतं जास्त दुर्लक्ष होतं, म्हणजे ग्रामीण भागातल्या महिलांच्या आरोग्यावर. त्यामुळं हा सुद्धा कॅम्प काही आपण सर्वांनी करा, आम्ही सर्वजण त्याला हे करतो, सहकार्य करतो. आणि फक्त आपल्याला पालकांचं त्याला सहमती जे म्हणतो ते वॅक्सिन द्यायला त्या मुलींना मला वाटतंय 9 वर्षापासून पुढच्या सर्व मुलींना हे वॅक्सिन जे आहे हे आत्ताच्या काळामध्ये गरजेचं आहे. आणि ह्याच्याबद्दल सुद्धा आपण जनजागृती करणं गरजेचं आहे असं या निमित्तानं मला सांगावंसं वाटतं. त्यामुळे तो सुद्धा कॅम्प हा आपण आपल्या माध्यमातून या ठिकाणी घ्यावा. त्याला लागणारं वॅक्सिन वगैरे आपण उपलब्ध करू, देणारी जी यंत्रणा आहे डॉक्टरांची ती पण आपण या ठिकाणी आणू, म्हणजे पालक आणि त्या मुलींना एक वॅक्सिन उपलब्ध होण्याची संधी ही आपल्या सर्वांच्या माध्यमातून मिळेल. आणि जेवढं आपण पालकांपर्यंत आणि या सर्वांपर्यंत पोहोचू शकतात तेवढं कोणीच पोहोचू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून हे कार्य आपल्या माध्यमातून व्हावं. आणि शेवटी तुम्ही पण सगळ्या महिला आहात, तुमची पण मुलं आहे, तुम्हाला पण आज गर्भाशयाचं कॅन्सर वगैरे याचं किती महिलांमध्ये प्रमाण वाढायला लागले याची जाणीव तुम्हाला सगळ्यांना आहे. आणि म्हणून ह्या ह्याच्यातनं आपल्या मुली जर या वॅक्सिनमुळं त्यांना या ह्याच्यापासून त्यांचं संरक्षण होणार असतं तर आपण सर्वांनी सुद्धा याचं प्रबोधन आणि सर्वसामान्य कुटुंबातल्या महिलांपर्यंत मुलींपर्यंत हे पोहोचवलं पाहिजे किंवा हे घेणं गरजेचं आहे. आणि ते आपण करावं ही एक या निमित्तानं सूचना करू इच्छितो. बाकी आपलं काम जे आहे आम्ही सगळेजण नेहमीच म्हणजे जी आपली प्रशासकीय यंत्रणा आहे या प्रशासकीय यंत्रणेच्या मागं चांगलं काम जिथं चालतं तिथं आम्ही त्यांना शाबासकी द्यायला आणि त्यांच्या मागं खंबीरपणे उभारायला आम्ही सर्व लोकप्रतिनिधी कायम असतो. आणि काम हे चांगल्या पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे हा प्रयत्न आमचा सगळ्यांचा सदैव राहिलाय. मुद्दा म्हणून प्रशासकीय यंत्रणेमध्ये ढवळाढवळ करणं, मुद्दा म्हणून राजकीय हस्तक्षेप करणं, मुद्दा म्हणून काही ठिकाणी लोकप्रतिनिधींना सवय असली की मुद्दा म्हणून प्रशासकीय यंत्रणेत काम करणारे जे कोणी असतील त्यांना थोडं त्यांच्यावर जरा दादागिरी केल्यासारखं करायचं, जरा त्यांना दबावाखाली ठेवायचं. पण असं वातावरण आपल्या तालुक्यामध्ये आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये कधी आम्ही कुणी आमदार म्हणून मी तर कधीच नाही, माझ्याबरोबर काम करणाऱ्या कुठल्याही लोकप्रतिनिधींना असं आपण वागून दिलं नाही. ही वस्तुस्थिती आहे. प्रशासनामध्ये जे काम करतात त्यांनी योग्य काम करावं, चांगलं काम करावं. जिथं चांगलं काम होतंय तिथं आपण त्याच्या मागं उभं राहिलं पाहिजे. हीच भूमिका काल पण होती, आज पण आहे आणि उद्या पण राहणार आहे. आणि जावळीच्या विकासामध्ये आज जरी आपण इथं या यंत्रणेचा भाग म्हणून आला असला तरी शेवटी आपण या जावळी तालुक्याचे सर्वजण नागरिक आहात. आणि या तालुक्याच्या विकासामध्ये पण आपल्या सर्वांचं योगदान हे कायम आहे, कायम मिळत राहावं ही अपेक्षा व्यक्त करतो. लाडकी बहीण योजना ही आज राज्य सरकारनं राबवली आहे. एकनाथजी शिंदे साहेब असतील, आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा राष्ट्रवादीचे आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, यांच्या माध्यमातून महिलांना समृद्ध करण्यासाठी आणि स्वावलंबी करण्यासाठी आज आर्थिकदृष्ट्या त्यांना सक्षम करण्यासाठी ही लाडकी बहीण योजना राज्यामध्ये राबवली. काही लोक राजकारणाचा रंग देऊन ही योजना चालणार नाही, ही योजना निवडणुकीपुरती आहे, या योजनेचे पैसेच तुम्हाला मिळणार नाही, कशाला फॉर्म भरताय, कशाला देताय, काहीच होणार नाही असं राजकीय द्वेषातनं काही प्रचार चालू होता. पण आज वस्तुस्थिती अशी आहे की आज तिसरा हप्ता सुद्धा आपल्या बहिणींच्या खात्यामध्ये शासनाच्या वतीने जमा झाला. ही वस्तुस्थिती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कारण थेट ते अनुदान आपल्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचलंय. ही वस्तुस्थिती आपण बघताय. आणि म्हणून महायुतीच्या शासनाच्या माध्यमातून आणि आपल्या सर्व नेत्यांच्या माध्यमातून महिलांना समृद्ध करण्याचं, स्वावलंबी करण्याचं काम हे या राज्यामध्ये सुरू आहे. आणि आपण सुद्धा सर्वांनी आज आपण सगळ्या जशा लाडक्या बहिणी आहे तसं सगळ्यांनी भावांवर लक्ष ठेवावं. परवा पण एका कार्यक्रमात सांगितलं तर तुम्ही सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत, त्यामुळं विधानसभेच्या वेळेला दाजी कुठं घोटाळा करायला गेला
तर दाजीला पकडून घरात बांधून ठेवा, कोंडून ठेवा आणि जे भाची कंपनी काय उद्योग करायला जातील त्यांना पण त्या दिवशी कोंडून ठेवा. तुम्हाला माहित आहे जे आपल्याला बाबांना मानधन करायला येतील तेवढ्यांनाच घेऊन या, बाकी सगळी घरात. कारण तुमच्या पुढे पण कधी जाऊ शकत नाही वस्तुस्थिती आहे. कारण शेवटी घराचं जे काही काय म्हणायचं घरातली वाघी ही स्त्रीच असते हे सगळ्यांना अनुभव आहे. ते काही नवीन कोणी सांगायचं नाही. त्यामुळं सगळ्यांनी म्हणजे गमतीचा भाग चेष्टेचा जाऊ दे जरा, पण वस्तुस्थिती हीच आहे की आपल्यासाठी ज्यांनी केलंय त्यांच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे आता तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. आपण बघा मोदीजींच्या माध्यमातून ज्या योजना पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्या ह्याच्यामध्ये सुरू झाल्या त्या योजना आज पण सुरू आहेत. त्यांनी कुठेही राजकारणासाठी इलेक्शनसाठी कुठली योजना दिली नाही किंवा कुठली योजना त्यांनी बंद केली नाही, ही वस्तुस्थिती आहे. आज शेतकरी सन्मान योजना चालू आहे, त्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळतात. आज महिलांची जी म्हणजे केंद्रातून जो मोदींच्या माध्यमातून जे अनुदान येतं ते आपल्याला मिळतंय. आज लाडकी बहीण योजना राज्यामध्ये इथं राबवली गेली व अशा अनेक योजना आपल्या राज्यामध्ये. सेविकांची पगारवाढ सुद्धा झाली. परत आम्हाला सगळ्यांना ताकद द्या म्हणजे परत इलेक्शन झालं की परत पगारवाढ आपण सगळेजण जाऊन मुंबईला बसू. म्हणजे मी पण आलो होतो मुंबईला पाठिंबा द्यायला. त्यामुळं आता फक्त आचारसंहितेत काय पगारवाढ कोणाची होणार नाही, पण आचारसंहितेनंतर परत आपण जाऊन बसू किंवा आम्हाला पगारवाढ जी आमची राहिली ती मिळाली पाहिजे. आणि सर्वजण तुमच्या मागे आहोत हे लक्षात ठेवा. आणि आपल्या तालुक्यामध्ये तुमचं काम चांगलं आहे आणि नक्कीच हे काम पुढे गेलं पाहिजे. चांगल्या पद्धतीने हे काम झालं पाहिजे. हा प्रयत्न आमचा नक्कीच तुमच्या बरोबर कायम राहील एवढं सांगतो. मला